पुढे एक मोठी बातमी खरं तर आपण बघूया। फडणवीसांमुळे आरक्षण रखडलं आणि त्यांची राजकीय गणितं फेल होणार आहे। फेल नाही झालंय तर माझं नाव बदलून ठेवीन असं म्हणत जरांगेंनी देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगावं, मी कधी मराठा आरक्षणामध्ये खोडा घातलाय, असं झालं तर मी माझ्या पदाचा राजीनामा देत राजकीय निवृत्ती घेईन असं प्रत्युत्तर मात्र फडणवीसांनी जरांगेंना दिलंय। तर आपण बघू शकतो या ठिकाणी आता जरांगेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात एक विधान केलेलं होतं, ज्याला आता देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा उत्तर दिलेलं आहे। तुम्ही फक्त निवडणुकीत जर देवेंद्र फडणवीसचे गणित नाही चुकले ना, तर मग बघा देवेंद्र फडणवीसचे गणित चुकलेच म्हणून समजा, नाही चुकले ना तर मग आपलं नाव बदलून ठेवा। जरांगे पाटलांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे, पण हे देखील मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की राज्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात। त्यांनी शिंदे साहेबांना विचारावं आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींनी जर असं म्हटलं की मराठा आरक्षणाकरता कुठलाही निर्णय घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला, तर त्या क्षणी माझ्या पदाचाही राजीनामा देईल आणि राजकारणातून देखील निवृत्त होईल। त्यांनी राजीनाम्याची दोनदा भाषा केली आहे आतापर्यंत। याचाच अर्थ असा वाटतो की 100% याच्यामध्ये दोषच त्यांचा, कारण त्यांनी दोनदा ही भाषा वापरली, एकदा लोकसभेच्या नंतर एकदा वापरली, आताही वापरली। परंतु मी जाहीरच सांगतो ना फडणवीस साहेबांना की आम्ही तुम्हाला नाही विरोधक मानलं, तुम्ही का समजून घेत नाहीत? तुमच्यावरती ही वेळ का आली अशी भाषा वापरण्याची? हे शेवटी करते तुम्ही त्या राज्यात।